मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेसंबंधात अतिशय महत्त्वाचा जी.आर. 10 डिसेंबर 2020ला निर्गमित झालेला आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की भविष्यामध्ये लवकरच पोलीस शिपाई भरती राज्यामध्ये सुरू होणार आहे आणि या भरती प्रक्रियेची तयारी आता प्रशासकीय सुरू झालेली आहे. त्या अनुषंगानेच हा जी.आर. निघालेला आहे मित्रांनो. आणि नेमकी मार्गदर्शक सूचना ह्या कशा प्रकारे देण्यात आलेल्या आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता निवड सूची आणि प्रतीक्षा सूचीबद्दल अतिशय महत्त्वाच्या सूचना या जी.आर. मध्ये दिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील पोलीस आणि कारागृह हे गृह विभागाच्या अखत्यारीत येणारे विभाग आहेत. पोलीस विभागातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई ही पदे संदर्भाधीन 16/6/2011 शासन निर्णय, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 प्रमाणे भरले जातात आणि त्याप्रमाणे सर्व नियम अटी शर्ती यासाठी लागू आहेत. तर मित्रांनो, भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड सूचीवरील काही उमेदवार विविध कारणासाठी पोलीस शिपाई नियुक्ती नाकारतात. तसेच वैद्यकीय कारणास्तव काही उमेदवार पोलीस शिपाई पदांसाठी अपात्र ठरतात. अशा परिस्थितीत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा आवश्यकतेनुसार निवड सूचीवर समावेश करून पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्याची कारवाई करण्यात येते. परंतु नियुक्ती नाकारणाऱ्या आणि वैद्यकीय कारणास्तव आणि भरतीच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्राअभावी अपात्र ठरणाऱ्या निवड सूचीवरील उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसेच नियुक्ती स्वीकारल्यानंतर नजीकच्याच कालावधीत राजीनामा देणाऱ्या उमेदवारांची संख्या सुद्धा मोठी आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार कमी पडतात आणि परिणामी भरती प्रक्रिया राबूनही पोलीस शिपायांची पदे रिक्त राहतात. त्यामुळे जेवढ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे तेवढी सर्व पदे भरण्यासाठी धोरण निश्चित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो हा जी.आर. निघालेला आहे. पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या पदांची निवड सूची तयार करताना खालीलप्रमाणे बाबीचा विचार करायचा आहे. प्रवर्गन्याय रिक्त पदांची संख्या आणि निवड सूचीमध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवाराची संख्या इथे दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, प्रवर्गन्याय रिक्त पदांची संख्या जर 2 ते 4 असेल तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची संख्या ही 100% ठेवली पाहिजे किंवा जास्तीत जास्त 5 ठेवली पाहिजे. जर प्रवर्गन्याय रिक्त पदांची संख्या 5 ते 9 असेल तर रिक्त पदांची संख्या ही 50% ठेवली पाहिजे किंवा जास्तीत जास्त 10 ठेवली पाहिजेत. जर रिक्त जागांची संख्या ही 10 ते 49च्या मधामध्ये असेल तर मात्र 30% पदं 30%साठी ही वेटिंग ठेवली पाहिजेत आणि 15 किंवा 15 यापैकीचे अधिक असेल तेवढे उमेदवार हे प्रतीक्षा यादीमध्ये ठेवले पाहिजेत. 50 किंवा याहून अधिक जर पदं असतील तर रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 25% हे ठेवले गेले पाहिजेत. तर अशा प्रकारे ह्या सूचना दिलेल्या आहेत. उमेदवारांना जर समान गुण मिळाले त्याबद्दल काय केलं पाहिजे याबद्दल सुद्धा या जी.आर. मध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे. एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण प्राप्त झाले असतील अशा उमेदवारांच्या गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम हा पुढील प्रमाणे निश्चित करण्यात यावा. तर सर्वात प्रथम येथे प्राधान्य दिले जाणार आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याला. त्यानंतर समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य नसेल किंवा वरील अनुक्रमे 1 नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील त्यापैकी वयाने जो ज्येष्ठ आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. जर वरील अनुक्रमे 1 आणि 2 या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता, तर उच्चतम ज्याची शैक्षणिक पात्रता आहे त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. वरी 1, 2, 3 सोबत जर अशीच घटना घडली आणि ह्या तिन्ही अटी जर वरील दोन्ही उमेदवार पूर्तता करत असतील तर त्या उच्चतम शैक्षणिक पात्रतेमध्ये उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारचे हे नियम आता ठरवून दिलेले आहे. निवड सूचीची कालमर्यादा. बऱ्याच वेळेस हा प्रश्न उमेदवारांना पडतो की निवड सूचीमधील जे उमेदवार आहेत त्यांची कालमर्यादा किती असली पाहिजे. तर मित्रांनो, निवड समितीने तयार केलेली निवड सूची ही 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत, यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील. तर मित्रांनो, ज्यांचे वेटिंग लिस्टवर नाव आहेत त्यांची यादी ही 1 वर्षासाठी व्हॅलिड राहणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर ती पदं ही पुढच्या वर्षाच्या पर्यंतची रिक्त पदं भरण्यात येत आहेत तोपर्यंत ती ग्राह्य धरण्यात येईल. निवड समितीने तयार केलेल्या निवड सूचीमधून ज्येष्ठतेनुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेल्या उमेदवार सदर पदावर विहित मुदतीत रुजू न झाल्यास किंवा संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार किंवा जात प्रमाणपत्र किंवा अन्य कारणास्तव प्रमाणपत्राची अनुपलब्धता किंवा अवैधता
किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्यास आढळून आल्यास अथवा शिफारस केलेल्या उमेदवाराला रुजू झाल्यानंतर नजीकच्या कालावधीत त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याचा मृत्यू झाल्याने पद रिक्त झाल्यास अशी पदे त्या प्रवर्गाच्या निवड सूचीतील अतिरिक्त उमेदवारांमधून वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात यावीत. मात्र अशी कार्यवाही निवड सूचीच्या कालमर्यादितच करण्यात यावी. तर अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा मित्रांनो 10 डिसेंबर 2020चा GR आहे आणि हा GR या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या निदर्शनास आणलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरायचं नाही आहे. धन्यवाद.